संध्याकाळची वेळ होती. गावात मंद वारा सुटलेला होता आणि आकाश हळूहळू केशरी रंगांनी भरत होतं. आई, मी बाहेर खेळायला जातो, लहानसा विराज दरवाजाजवळ उभा राहून म्हणाला. आई स्वयंपाक करत हसत म्हणाली, जा पण लवकर या हं, अंधार होण्याआधी. हो आई, असं म्हणत विराज आनंदाने धावत बाहेर गेला. गावाच्या टोकाला एक जुनं वडाचं झाड होतं. त्या झाडाबद्दल लोक नेहमी कुजबूज करत असत. त्या झाडाखाली काहीतरी गूढ आहे. विराजला नेहमी तिकडे जायची भीती वाटायची, पण आज काहीतरी वेगळं वाटत होतं. तो हळूच त्या झाडाकडे गेला. अचानक त्याच्या नजरेस एक वृद्ध माणूस दिसला. लांब पांढरी दाढी, डोळ्यात एक विचित्र चमक आणि हातात एक छोटंसं लाकडी विमान. विराज थोडा थांबला. आजोबा, तुम्ही इथे काय करताय? तो घाबरतच म्हणाला. वृद्ध माणूस हसला आणि शांत आवाजात म्हणाला, मी तुझी वाट बघत होतो. माझी? पण का? विराज आश्चर्याने म्हणाला. तो माणूस हळूच म्हणाला, कारण तूच आहेस जो हे विमान उडवू शकतो. विराजने आश्चर्याने त्या लाकडी विमानाकडे पाहिलं. हे तर साधं खेळणं आहे आजोबा. नाही, वृद्धा माणूस म्हणाला, हे जादूचं विमान आहे आणि ते फक्त शुद्ध मन असलेल्या मुलांनाच उडतं. विराजच्या हातात ते विमान दिलं गेलं. कसं उडवायचं? विराजला प्रश्न पडला. त्याने विचारलं. वृद्ध माणूस म्हणाला, डोळे बंद कर आणि जिथे जायचं आहे ते मनात ठरव. विराजने डोळे बंद केले. तो म्हणाला, मला आकाशात उडायचं आहे. अचानक त्याच्या हातातलं विमान चमकायला लागलं आणि काही सेकंदातच ते खूप मोठं झालं. विराज घाबरून मागे सरकला. हे काय चाललंय? घाबरू नकोस, बस त्यात, वृद्ध शांतपणे म्हणाला. विराज हळूच त्या विमानात बसला आणि काही सेकंदातच विमान हवेत उडायला लागलं. वा, मी खरंच उडतोय, तो आनंदाने ओरडला. त्याच्या भोवती पांढरे ढग होते, सूर्याची किरणं चमकत होती. त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. अचानक एक गोड आवाज ऐकू आला. स्वागत आहे विराज. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. कोण आहे? कोण आहे? त्याच्यासमोर एक सुंदर परी प्रकट झाली. मी आकाशपरी आहे, ती हसत म्हणाली. तू मला कसं ओळखतेस? हे विमान ज्याच्याकडे असतं त्याला आम्ही सगळे ओळखतो, अशी ती परी म्हणाली. हे विमान तुला वेगवेगळ्या जगात घेऊन जाईल, पण अट एक आहे. काय अट? विराजने विचारलं. तू कधीही स्वार्थी विचार करायचा नाही, अशी ती परी म्हणाली. विराज लगेच म्हणाला, मी वचन देतो. आणि तेवढ्यात अचानक आकाश काळं झालं. वारा जोरात सुटला. हे काय होतंय? विराज घाबरला आणि घाबरूनच त्याने विचारलं. परीचा चेहरा गंभीर झाला. तो आला आहे. कोण? अंधाराचा राजा. तो या विमानाच्या शक्तीसाठी काहीही करेल. अचानक एक मोठी काळी सावली त्याच्या समोर आली. हा हा, शेवटी मला हे विमान सापडलं, तो गरजला. विराज घाबरून म्हणाला, मी काय करू? परी ओरडली. विमानाला सांग, सुरक्षित ठिकाणी घेऊन चल. विराजने डोळे बंद केले. विमाना, मला वाचव. विमाना वेगाने उडायला लागला. अंधाराचा राजा मागून ओरडत होता, तू कुठेही पळून जाऊ शकत नाहीस. विराज घाबरलेला होता. मी खूप घाबरलोय, तो म्हणाला. परी शांत आवाजात म्हणाली, धैर्य ठेव, हे विमान तुझ्यावर विश्वास ठेवतं. पण मी लहान आहे, विराज म्हणाला. मोठेपणा वयात नसतो, तो मनात असतो. आणि परीने उत्तर दिलं. काही वेळातच अंधाराचा राजा पुन्हा त्याच्यासमोर आला. मला ते विमान दे, तो जोरात ओरडला. नाही, हे वाईट कामासाठी नाही, विराज धैर्याने म्हणाला. तो रागाने म्हणाला, मग मी ते जबरदस्तीने घेईल. आणि अचानक विमानातून तेजस्वी प्रकाश निघू लागला. परी म्हणाली, विराज, तुझं मन शब्द आहेत, त्या शक्तीचा वापर कर. विराजने डोळे बंद केले आणि मनापासून म्हणाला, वाईटावर चांगल्याचा विजय हो. अचानक प्रचंड प्रकाश झाला आणि अंधाराचा राजा नाहीसा झाला. आकाश पुन्हा स्वच्छ झालं. परी हसत म्हणाली, तू केलंस विराज. आणि काही वेळातच विमान हळूहळू खाली उतरलं. विराज पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ आला. तो वृद्ध माणूस पुन्हा दिसला. तू योग्य निवड केलीस, तो म्हणाला. विराज विचारत म्हणाला,
हे विमान आता माझ्याकडेच राहील का? वृद्ध हसत म्हणाला, नाही, आता ते दुसऱ्या योग्य व्यक्तीकडे जाईल. विराज थोडा शांत झाला. वृद्ध म्हणाला, लक्षात ठेव, खरी जादू विमानात नाही, तुझ्या मनात आहे. विराज हसला आणि म्हणाला, मी कधी विसरणार नाही. त्या दिवसानंतर विराज नेहमी मदत करणारा, धैर्यवान आणि प्रामाणिक झाला आणि कुठेतरी कोणीतरी पुन्हा त्या जादूच्या लाकडी विमानाची वाट पाहत होते. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट मला करून नक्की सांगायचं आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशाच नवीन छान छान गोष्टींमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.